गुड मॉर्निंग. माझं नाव आहे किरण चिपकाटे आणि मी केमिस्ट्री शिकवणार आहे. माझं क्वालिफिकेशन आहे MSc केमिस्ट्री, गेट, पेट आणि BA. तर आज आपण घेणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सर्वात पहिले सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर केमिस्ट्री म्हणजे काय होते? केमिस्ट्री हा एक पार्ट आहे. केमिस्ट्री म्हणजे तो सायन्सचा पार्ट आहे. केमिस्ट्री काय आहे? एक सायन्सचा पार्ट आहे. जर आपण केमिस्ट्री विचार केला तर केमिस्ट्रीचे पण 5 टाइप आहेत. एक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरा आहे फिजिकल केमिस्ट्री, तिसरा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, चौथा है एनालिटिकल केमिस्ट्री आणि पाचवा आहे बायोकेमिस्ट्री. आता पहिली गोष्ट केमिस्ट्रीमध्ये ज्याच्यामध्ये आपण कंपोजिशन, फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच पिरियॉडिक टेबल याची स्टडी करतो त्याला म्हणतात केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीचे जे 5 टाइप आहेत. पहिला आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हायड्रोकार्बनची स्टडी करतो, ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजन आणि कार्बनची स्टडी करतो. इन जनरल रिॲक्शनची स्टडी करतो. हायड्रोजन आणि कार्बनची स्टडी करतो म्हणजेच रिॲक्शनची स्टडी करतो. जर आपल्याला एखादी कंपाऊंड बनवायचं आहे, सपोज पेंटही बनवायचं आहे, तर पेंट बनवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते कंपाऊंड लागतील का पेंट बरोबर लागेल म्हणजे त्याची रिॲक्शन बरोबर होईल, त्यालाच म्हणतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरा आहे फिजिकल केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये आपण फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजची स्टडी करतो. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. आता हे कसं आहे? जर मला एखादी टॉनिक बनवायची आहे, टॉनिक काय असते? लिक्विडमध्ये असते आणि जो तुमची टॅबलेट असते ती काय असते? सॉलिडमध्ये असते. कधी टॅबलेट लिक्विडमध्ये नाही पाहिली आणि कधी टॉनिक सॉलिडमध्ये नाही पाहिली. म्हणजे याचा अर्थ त्याचे जे फिजिकल स्टेट आहे, जसं सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, ते बरोबर बनवण्यासाठी कशाची स्टडी करतात? फिजिकल केमिस्ट्री. नंबर 3 आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पिरियॉडिक टेबलची स्टडी केली जाते. पिरियॉडिक टेबल. आता म्हणजे जेवढेही एलिमेंट्स आहेत जसे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम त्याची पूर्णांची स्टडी करणे तेच आहे तुमची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. नंतर आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये इन्स्ट्रुमेंटची स्टडी करतात. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कशा स्टडी करतात? इन्स्ट्रुमेंट. म्हणजे एखादी कंपाऊंड आहे, जसं सॉलिड घेतला तर त्याला बघायचं आहे त्याच्या प्रॉपर्टी कशा आहे, हायड्रोजन बॉन्डिंग होत आहे, नाही होत आहे, कसं होत आहे हे पाहायचं असेल तर याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट लागेल. आपल्या हाताला जरी लागला असेल तर काय लागेल? एक्सरे लागेल. एक्सरे पाहण्यासाठी पण तो काय आहे? इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ॲनालिटिकलमध्ये कशाची स्टडी करतात? इन्स्ट्रुमेंट्स. आणि लास्ट आहे बायोकेमिस्ट्री, ज्याच्यामध्ये लिव्हिंग बीइंग्स आपण आहोत, आपल्याला कुठे जायचंय, कुठे लागलेलं आहे ते पाहायसाठी पण कशाची स्टडी करतात? केमिस्ट्रीची स्टडी करतात. म्हणजे 5 टाइप आहेत केमिस्ट्रीचे. पहिले आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरा आहे फिजिकल केमिस्ट्री, तिसरा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, चौथा ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि पाचवा बायोकेमिस्ट्री.